आज महाराष्ट्राचे सहकार आयुक्त तथा निबंधक आदरणीय दीपक टावरे सर यांची भेट घेण्यात आली आणि अल्पबचत प्रतिनिधींच्या बाबतीत प्रश्नांच्या बाबतची चर्चा केली. त्यांना निवेदन देण्यात आलं आणि सर्व निवेदन दिल्यानंतर त्यांनी 3% बाबत सकारात्मक भूमिका घेऊ अशा प्रकारची मत त्यांनी व्यक्त केलं आहे आणि सविस्तर पत्र आपण त्यात दिलेलं आहे. आपण त्यात मागणी केलेली आहे की 2.5% कमिशन याच्यावरती अल्पबचत प्रतिनिधींना परवडू शकत नाही आणि संस्थांनासुद्धा अडचण निर्माण होणार आहे बचत प्रतिनिधी काम बंद केलं तर. आणि म्हणून 2.5% कमिशन आणि त्याचप्रमाणे 50 पैसे 0.5 पैसे हे 50 पैसे हा संपूर्ण प्रवास भत्ता पेट्रोल भत्ता मिळावा अशी मागणी केलेली आहे. अल्पबचत प्रतिनिधींना बंडलचा खर्च असेल त्याचप्रमाणे त्याचं मशीनचा खर्च असेल हा सर्व खर्च बचत प्रतिनिधींना करावा लागतो आणि महागाईच्या काळात पेट्रोल वाढतं आहे अशा परिस्थितीमध्ये 2.5%ने काम करणं शक्य नाही. याची जाणीव करून दिली. सामाजिक सुरक्षा मंडळाची स्थापना केली पाहिजे. बचत प्रतिनिधींना कर्मचारी दर्जा मिळाला पाहिजे. या संदर्भाचं सविस्तर पत्र दिलेलं आहे. लवकरात लवकर पत्र शासनाने 2.5%चं रद्द करून 3%चं काढावं अशी मागणी आजच्या निवेदनाच्याद्वारे केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये बचत प्रतिनिधींनी संघटित होऊन आपापल्या पातळीवर सहकार सप्ताहाच्या निमित्तानं 3 तारखेला राज्यभर आपापल्या सहनिबंधकांना जिल्हा आणि उपनिबंधकांना निवेदन देऊन आपला प्रश्न या पुढच्या काळात सुटण्यासाठीचा पाठपुरावा करावा असं आव्हान मी आपल्याला या व्हिडिओद्वारे करतो आहे. बचत प्रतिनिधींची एकजूट बांधूया आणि या पुढच्या काळात आपण सहकार बळकट करूया. पतसंस्था बळकट करण्यासोबत बचत प्रतिनिधींच्या हक्कासाठी आपण लढूया असा निर्धार आज करूया.